28 जुलैला बिग बॉस मराठी सीझन 5ची सुरुवात झाली. कलर्स मराठीवर बिग बॉस मराठीचे एपिसोड दिसू लागले. बिग बॉस मराठीमुळे टीआरपीच्या तळाला असलेला कलर्स मराठी टीआरपीच्या यादीत टॉप 2 मध्ये आला. एवढेच नाही तर कलर्स मराठीच्या टोटल टीआरपीमध्ये बिग बॉस मराठीचा 70 ते 80% वाटा आहे. मागील 4 सीझनपेक्षा या सीझनची क्रेज लोकांमध्ये खूप आहे आणि याचं कारण म्हणजे या सीझनमधील कंटेस्टंट. बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये टोटल 16 कंटेस्टंट व एक वाईल्ड कार्ड एंट्री असे टोटल 17 कंटेस्टंट आले होते. कास्टिंग करताना मराठीतील अनुभवी कलाकार आणि त्यांच्याबरोबर नवीन कलाकार असा मिक्स केला होता. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि रियालिटी शोचे कंटेस्टंट असा परफेक्ट कॉम्बिनेशन केला होता. या सगळ्या कंटेस्टंटला दमात घेण्यासाठी रितेश भाऊ यांना होस्ट म्हणून घेतलं होतं. सीझनमधील कॅप्टन्सी टास्क, नॉमिनेशन टास्क आणि त्याचबरोबर कंटेस्टंटमधील राडे आणि अरबाज आणि निक्की यांची प्रेम कहाणी यामुळे सीझन हिट ठरला होता. एवढंच नव्हे तर आर्याने निक्कीला लावलेली कानाखाली यामुळे सीझन टीआरपीच्या टॉपवर होता. एवढं सगळं असून सुद्धा बिग बॉस मराठीचा सीझन 100 वरून 70 दिवसांवर का केला हा प्रश्न बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकात पडला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बिग बॉस हिंदी. बिग बॉस हिंदीचा नवीन सीझन ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. बिग बॉस मराठी आणि बिग बॉस हिंदी एकाच वेळी सुरू असतील तर त्यामुळे बिग बॉसचा प्रेक्षक मराठी बिग बॉस आणि हिंदी बिग बॉस मध्ये स्प्लिट होऊ नये म्हणून बिग बॉस मराठी 100 वरून 70 दिवसाचा केला असावा. बिग बॉस मराठी सीझन 5 हिट असल्यामुळे हा सीझन बंद झाल्यावर मराठीचे प्रेक्षक हिंदी बिग बॉसकडे वळतील असा अंदाज बिग बॉसच्या मेकरचा असावा. विशेष म्हणजे मागील 2 आठवड्यापासून भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ नाहीत. काल आणि परवा भाऊच्या धक्क्यावर बिग बॉसच्या घरात अभिजित बिचुकले, राखी सावंत आले होते व त्याआधी डॉक्टर निलेश साबळे यांनी पत्रकार परिषद घेत कंटेस्टंटमध्ये काही टास्क अरेंज केले होते. यामुळे रितेश भाऊंनी मराठी बिग बॉस मधून एक्झिट घेतली आहे का असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात पडला आहे. यावर मेकर्स कडून रितेश भाऊ हे सध्या परदेशात शूटिंग करत आहेत. ते झाल्यानंतर ते पुन्हा भाऊच्या धक्क्यावर येतील असं सांगण्यात आलं आहे. आता सीझन संपणार आहे त्यामुळे बिग बॉस मराठी सीझन 5चा विनर कोण होईल यावरून सोशल मीडियामध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? बिग बॉस हिंदीमुळे बिग बॉस मराठी लवकर संपवला आहे का? रितेश भाऊ हे पुन्हा भाऊच्या धक्क्यावर येतील का? आणि कोण होईल बिग बॉस मराठी सीझन 5चा विनर?